विद्याप्रतिष्ठान या ठिकाणाहून आपण थेट दृश्य पाहतो आहोत। विद्याप्रतिष्ठानच्या याच क्रीडांगणावरती अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। त्याचबरोबर ग्राफिक्सच्या माध्यमातून काही माहिती देखील आपण घेणार आहोत। दादांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता तर 1982 ला सहकारी कारखान्याद्वारे राजकारणामध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। 1991 पासून 16 वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष राहिले। त्यानंतर 1991 मध्येच पोटनिवडणुकीद्वारे विधानसभेवरती दादांची निवड झाली। 1991 लाच सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री सुद्धा झाले। 6 वेळा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान ते झालेले होते। तर 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केला। 44 वर्ष राजकारणामध्ये ते सक्रिय होते। ग्रामविकास, अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा ही मंत्रिपदं सुद्धा त्यांनी समर्थपणे भूषवली। महाराष्ट्राने आतापर्यंत अकाली गमावलेले नेते मंडळी कोण तर प्रमोद महाजन वयाच्या 57व्या वर्षी त्यांची अकाली एक्झिट झाली। 67व्या वर्षी विलासराव देशमुखांनी या जगाचा निरोप घेतला। तर 64व्या वर्षी गोपीनाथ मुंडे यांनी अकाली एक्झिट घेतली। तर तिथं आर पाटील हे देखील 57व्या वर्षी एक्झिट घेताना दिसले। प्रदीर्घ काळ आबा आजारी होते। बरोबर आहे। आणि अजित पवारांनी 66व्या वर्षी या जगाचा निरोप घेतलेला आहे। बरं, दादांच्या विमान अपघाताचा घटनाक्रम आपण पाहणार आहोत, मात्र प्रेक्षकांना एक अपडेट मला द्यावेसे वाटतंय। अगदी काही क्षणांपूर्वी जी दृश्य आपण पाहिलेली होती की पार्थिव त्या ठिकाणी दाखल झालेला आहे नव्हे तर पार्थिव ज्या कॉफिनमध्ये ठेवलं जाणार आहे ते कॉफिन त्या ठिकाणी दाखल झालेलं होतं। आणि अगदी काही क्षणामध्ये जी आपण दृश्य पाहत होतो हॉस्पिटल बाहेरची, तर पार्थिव त्या ठिकाणाहून नेलं जाणार आहे। बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानवरती हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि त्याची तयारी हॉस्पिटल परिसरामध्ये सुरू झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।